सोलापूर शहरातील विजापूर रोड परिसरातील पनाश अपार्टमेंटमध्ये मंगळवारी रात्री उशिरा 2 वॉचमन्सला काही तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली। सोलापूर शहरातील विजापूर रोड परिसरातील पनाश अपार्टमेंटमध्ये मंगळवारी रात्री उशिरा सुरक्षा रक्षकांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली। गेट उघडण्यास काही सेकंदांचा उशीर झाला। या कारणावरून काही तरुणांनी ड्युटीवर असलेल्या 2 वॉचमन्सना बेदम मारहाण केली। या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे सोसायटीतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। काही दिवसांपूर्वी पनाश अपार्टमेंटमध्ये एका व्यक्तीनं आत्महत्या केल्याची घटना घडली होती। या घटनेनंतर सोसायटी प्रशासनानं सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला होता। सोसायटीमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींची नोंद ठेवणं, बाहेरील व्यक्तींवर नियंत्रण ठेवणं तसंच रात्रीच्या वेळी अधिक दक्षता घेण्याच्या सूचना सुरक्षा रक्षकांना देण्यात आल्या होत्या। दरम्यान मंगळवारी मध्यरात्री काही तरुण दारूच्या नशेत सोसायटीत आले। गेटवर ड्युटीवर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना थांबवून चौकशी करण्याचा प्रयत्न केला, मात्र याच कारणावरून त्यांच्यात वाद झाला। वाद वाढत गेल्यानंतर त्या तरुणांनी सुरक्षा रक्षकांवरच हल्ला चढवला। एका आरोपीनं वृद्ध सुरक्षा रक्षकाच्या छातीवर बसून त्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला। विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेत शशिकांत मोरे हे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असून त्यांच्यावर आरोपी प्रसाद व्हनपारके आणि त्याच्या भाच्यानं हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे। मध्यरात्रीनंतर सुमारे 2च्या सुमारास आरोपी कारनं सोसायटीत आले असता गेट उघडण्यास काही क्षणांचा उशीर झाल्यानं त्यांनी संताप व्यक्त करत मोरे यांच्याशी वाद घातला आणि त्यानंतर मारहाण केली। या मारहाणीचा संपूर्ण प्रकार परिसरातील CCTVमध्ये कैद झाला असून संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। या घटनेनंतर सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। मारहाण झालेल्या सुरक्षा रक्षकांनी आरोपींवर कठोर कारवाई करून न्याय देण्याची मागणी केली। दरम्यान सोसायटी प्रशासनानंही या घटनेची गंभीर दखल घेतली असून भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी सुरक्षा उपाययोजना अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं गेलं।